नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केलीत आणि आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्व ताईदादांना खूप खूप शुभेच्छा. माझी देवपूजा वगैरे झालीत, पण मी ना रात्री पुन्हा झेपटोन फुलं मागवले. मी काय केलं, अगोदर गुलाबाचे फुलं काढले, डब्यात होते, इकडे वाहिलेत आणि बाकीचे म्हटले तुम्हाला दाखवा कसे फुलं येतात. परवा पण दाखवले, पण आता पुन्हा यशने मागवले तर तुम्हाला दाखवते मी. इकडे थोडेसे वाहून झाले. असे ना या डब्यामध्ये आलेले होते. किती 5 पीस होते. कितीला होते काय माहिती, यशने मागवले त्याच्यामुळे मला काही माहीत नाही. आणि काही काही याच्या ना किमती देत नाही, त्यामुळे समजत नाही. पण बरं आहे असं ना, आता मला टेन्शन नाही राहिलं की दादरला जा आणा, एका हाताने खोलायला होत नाही. गुलाब एकदम मस्त होते, पण छान होते गुलाब, हे बघा. आणि हे पण मागवलेत, आज लागेल जास्त फुलं म्हणून. हे असे सगळ्या प्रकारचे यामध्ये ना मिक्स असतंच. यात बेल वगैरे, तुळशीपत्र वगैरे सगळं असते. आणि हे लाल फुलं हे मला आवडतं. हे पूजेला जेव्हा असतात ना तेव्हाच छान वाटतं की पूजा झाली. आणि व्हाईट भोलेबाबांसाठी ना मला मागवावंच लागतात. तरी असे एवढे फुलं मागवलेत. आता हे ओपन करायचे आहेत मला. कितीला काय होते आता. ही काय माझ्या इथं हे 200 ग्रॅम आहेत. हे मिक्सवाली जी आहे ना 200 ग्रॅम आहे. तिथं किमती देतात, पण याच्यावर काय काय याच्यावर देत नाही आहे. हे 100 ग्रॅम आहेत. आणि हे पण 100 ग्रॅम आहेत. हे 200 ग्रॅम होते. तर चला आता यांचं थोडंसं पाणी मारून देवपूजा करून घेते. मी ना सकाळी एकदा हे केलेलं, झाडू वगैरे मारून घेतलेला. बाकीचं उंबरटा लेपन वगैरे सगळं झालं आहे. पण आता भाभीचं पुन्हा चाललं, दरवाजा लावला आहे, झाडू मारते, हवा चालली. माझं जरा सगळं अभिषेक वगैरे करूपर्यंत भरपूर वेळ गेला, पण फुलं नव्हते ना, तर त्यामुळं थांबले मी जरा. तर बघा आता सगळी राहिलेली थोडीशी देवपूजा करून घेतली. छान झाले. आता देवघर एकदम मस्त दिसायला लागलं आहेत. केळी आणली नाही अजून, तर मग मी बाकीचे जे फ्रूट आहे ना त्याचंच नैवेद्य ठेवून दिला आहे. सगळे फुलं होतेत ना आज, गुलाब वगैरे पण होतं बघा, तर मस्त वाटतात आज, छान झाले. सगळ्या देवांना मी अभिषेक वगैरे करून घेतला आहेत. कानाचे वस्त्र वगैरे चेंज केलेत. दूध साखरेचा नैवेद्य, तुळशीपत्र असं आहेत. वरती तेलाचा दिवा चालू आणि इथे तुपाचे दिवे चालू असतात आपले. महाराजांना बघा 2 गुलाब मस्त हातामध्ये दिलेत. आता माझी ना सेवा सगळी बाकी आहे. ते सगळं मी आता जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर सेवा करणार आहे. आणि गुरुपद घ्यायचं तेव्हा श्रीफळ वगैरे तेव्हा ठेवणार. आता फक्त नैवेद्याला मी आपलं एक सफरचंद, संत्री वगैरे आणि दूध, साखर, अगरबत्ती, धूप सगळं चालू आहेत. मस्त झाली अशी देवपूजा. उंबरटा लेपन वगैरे करून घेतले. आता मी ना हल्ली पातळ करते, खूप पातळसर लेपन करते. का तर पावसाचे दिवस आहे ना, सुकत नाहीत, फुलं वगैरे वाहून झाले. दिवा लावलेला, पण आता भाभीने झाडू वगैरे मारला ना, उचलून घेतला. आता इथं काहीच ठेवलं नाही. भाभी सगळं रांगोळी, दिवा वगैरे काही ठेवत नाही, उचलून घेते झाडू मारताना. तर असं मस्त झालेत. असं उंबरट्याची पूजा झाली ना, छान वाटतं. येते फुलाच्या खाली हळदी कुंकू अक्षता असतात, हे बघा असं असतं. हे आमच्याकडे पुन्हा आता एक प्रॉब्लेम झाला आहे. काय तर दीदी पुन्हा गाडीवरून पडली म्हणजे चांगलाच. काल बराच प्रॉब्लेम झालेला. मग त्याचे एक्सरे वगैरे केलेत. हाताला सूज आली, पायाला लागलं, इंजेक्शन वगैरे दिले, गोळ्या औषधं चालले. अचानक काहीच कारण असं इथं आपल्या बिल्डिंगजवळ येऊन पडलीत. कामावरून येतो ती सकाळची आणि पडली. ब्रेकच लागले नाही म्हणे गाडीचे. तर आता ती बसली पाय धरून. चला असू द्या, हे काय चालूच राहते या सगळ्या गोष्टी. मुलं बाहेर जातात मग थोड्याफार गोष्टी नाही ह्या चालूच राहतात. त्यामुळे एवढं काही लोड घेत नाही आम्ही, जाऊ द्या. पण तिला दुखतं ना ते, पप्पाला तर एवढं टेन्शन आलं आहे तुम्हाला काय सांगू. ती पडली म्हटल्यावर ना पप्पाचा आवाजच बसला लगेच. कैसे आवाज बैठा शेट का ओ दीदी गिरी ती इसलिए. काय करायचं, असं आहे साहेबांचं, लय अवघड काम आहे तुम्हाला सांगते. दीदी म्हणजे ना काहीतरीच आहे त्यांच्यासाठी खूप. काय बोलणार, बापाचा जीवच असतो मुलीमध्ये. चला मी आता बनवायला घेते. साधं सोपं बनवायचं आहे. संध्याकाळी मला सत्यनारायण वगैरे करायचं आहे. आणि मला दीदीचे रिपोर्ट पण घेऊन जायचे दाखवायला.
रिपोर्ट केले पण 2 दिवस दाखवलेच नाही. का तसं ती बोलली मला घरात एकटी तिला उठाय बसायला पण होत नाही, मीच पाहिजे असते घरामध्ये. तिला उठता बसता येत नाही, उठून बसवायचं आपणही करायचं. कारण लागलंय अशी घसरत गेली ना तर पुढे छातीला वगैरे, हाताला, पायाला, गुडघ्याला खूप लागलेत. चला फटाफट जेवण बनवायला घेते आता. तर आता ना किचनमध्ये येऊन कुकर लावलेत बघा. आता कुकर झालायत, डाळ आणि एक बटाटा लावलाय. दीदीला जर पाहिजे असली भाजी तर बटाटा लावलायत मी. मेथीची भाजी ना 5-6 पाण्याने धुवून घेतली, तरी अजून थोडा मी पाण्यामध्ये ठेवली, नंतर मग चाळणीमध्ये काढून घेणार आहे. आणि पीठ वगैरे भिजवून ठेवले. ट्रायपॉड आणलाय तिकडे. इथे ना तांदूळ काढून ठेवले. डाळ आणि भात एकत्र लावला ना भात खूप शिजून जातो, तर म्हणून मी भात वेगळा लावत असते. आता सकाळी दीदीला पोहे बनवून दिले होते कढईमध्ये, मी तीच धुवून घेतली. आणि सासूबाईने गावावरून पापड दिले होते. एक तर आम्हाला गावचे पापड ना आवडत नाही, जाड होतात बघा. तुम्हाला सांगते जाडसर होतं, आम्हाला जाड पापड अजिबात आवडत नाही. त्यांनी मग आपलं पाट्यावर पीठ वगैरे कुटून घेतलं. काय घेतलं यश खातच नाही तळलेले. मी बोले थोडी चटणी बनवते, बघू चटणी तरी खाल्ली तर खाल्ली. त्याला आवडतच नाही गावचं पापड वगैरे ना, बिलकुल नाही आवडते. लिज्जत पापडची सवय झाली ना, म्हटले थोडंसं करून बघते. चला पापड तळून आहे ना चटणी दाखवते. एका ताईची मला पुन्हा कमेंट आली, ताई पापड चटणी दाखव. मी खूप वेळा दाखवते ताई, कितीतरी व्हिडिओ म्हणजे पापड चटणीच आहे, पण तरी आज पुन्हा दाखवते. आता सगळे तळून घेते. तेल जास्त गरम नाही झालेत. डाळीला मी पाणी पण गरम करून ठेवलं. पहिलं कढईमध्ये ना 1 तांबे पाणी गरम करून घेतलं. चला फटाफट थोडं फास्टमध्ये करून घेते कामं. अगदी आता सगळे पापड तळून चटणी बनवताना दाखवते. तर पापड तळून घेतली. पापड सगळे असे तळून ठेवले मी. आणि इथे कढई ठेवली. आता कढईमध्ये ना तेल टाकते. भाजीसाठी तेल टाकून ठेवलंय. तर हे तेल गरम होईल. मी पाण्यातून भाजी पण अशी चाळणीमध्ये काढून ठेवली निथळायला. आणि ही पापड चटणी आता ही एकदा दाखवते, म्हणजे मग भाजी बनवायला होईल मला. कॅमेरा नाही याच्यापेक्षा खाली नाही होते. चला ठीक आहे, जेवढं आहे तेवढा. पापड चांगले चुरून घ्यायचे ताई नो, एकदम डिटेलमध्ये दाखवते. व्हिडिओ मोठा झाला तरी हरकत नाही. पापड तळून घ्यायचे, विकतचे असू द्या घरचे असू द्या कुठले पण. आता हे घरचे आहे तर आमचे थोडेसे जाडसर आहे जरा. चांगले बारीक चुरून घ्यायचे. बारीक म्हणजे एकदम बारीक नाही करायचं, जर असं थोडंसं दिसले पाहिजे, खूप बारीक नाही करायचे. तर झालेत बघा असे. एकदम बारीक चुरा पण नाही करायचा, असे जरासं असं जाडसर दिसलं पाहिजे. याच्यावर आता हे ऑलरेडी मी थोडंसं खाऊन बघितलं तर पापड खारट आहे. त्यात पापड खार वगैरे घातलेलं आहे ना, थोडंसं मीठ घातलेत मी. आणि ते पापड तळूनच तेल राहिलं होतं ते टाकून देते. तळलेले पापड काय जास्त तेल लागत नाही याला. आणि आपलं हे जे घरचं तिखट आहे ना, थोडंसं तिखट आणि थोडीशी चांगलं दिसावं म्हणून काश्मीरी पावडर, बस. याच्यापेक्षा काहीच नाही लागत पापड चटणीला. अगदी डिटेलमध्ये दाखवली ताई. पापड तळून चुरून घ्यायचे, थोडंसं तेल मीठ घालायचं आहे आणि आपलं तिखट चवीप्रमाणे थोडंसं, अगदी खूप तिखट पण नाही करायची पापड चटणी. आता यामध्ये ना आणि काश्मीरी वगैरे घालू शकता, पण बस झाली. मी रोजच्या हिशोबाने करते तर अशी एवढी बस झालीत. आता हे बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम साधी सोपी. जेवणाबरोबर पापड चटणी ना खूप भारी लागते खायला, डाळ भाताबरोबर. आता यशला आज ना मेथीची भाजी थोडीशी खाल्ली तर ठीक, नाही तर पापड चटणीवर काम होऊन जाईल. आणि चांगलं पॅक डब्यामध्ये घालून ठेवायचे. हे झाकण लावून म्हणजे हवा नाही गेली पाहिजे, तर काय होतं नरम होऊन जाते. ही मी डब्यामध्ये भरते, हात धुते आणि भाजी बनवायला घेते. डब्यामध्ये घालून ठेवले, चांगले झालेत. अशी डब्यात, ह्या डब्या अशा प्लॅस्टिक डब्यामध्ये ठेवली ना कुरकुरीत राहते. स्टीलच्या डब्यामध्ये ना नरम पडते चटणी. तर आता हे तेल पण बरंच कधीचं गरम झालेत. ही भाजी दाखवली, खूपच वेळा दाखवली, पण आता बनवते. लसूण घातलाय, आपलं जिरं घातलंय आणि लसूण असा भरपूरच हे बघा असं ठेचून घेतलाय मी. तेलामध्ये चांगलं लसूण जिरं मस्त परतू द्यायचं, मग छान असा सुगंध येतो. मेथीच्या भाजीला किंवा कुठल्या पालेभाजीला तेल थोडंसं जरा जास्त लागतं. यात आहे ना, काल आणलेले तर याच्यामध्ये खूप तांदूळ त्याचे ना
भरपूर असे झाडं होते तांदूळचे, तुम्हाला दाखवते मी आताच घेतले मिक्स करून तांदूळचा. हे बघा खूप होते, कितीतरी झाड होते. मला तर आवडते ही तांदूळची भाजी ना, आवडते मला, तर म्हटलं यातच मिक्स करून घेऊया. आता इथे थोडंसं मी अंदाजाने 1 चमचाभर मीठ घालते, नंतर कमी वाटलं तर टाकता येतं. पण पालेभाजी शिजून खूपच कमी होऊन जाते, तर बेताने घालायचं अगोदर. मिठाने ना रंग खूप चांगला राहून जातो भाजीचा. आता विचार असं चाललाय गोडामध्ये शिरा बनवू का, तर संध्याकाळी मला सत्यनारायण पण करायचं आहे, तर आता पण शिरा संध्याकाळी पण शिरा, 2-2 कामं होणार, काय करू. मी आता साहेबांना सांगते काहीतरी मिठाई आणा म्हणून. बघा किती छान भरपूर असे तांदूळचे झाडं होते ना, तर मला बरं वाटलं की ही पण ती पण दोन्ही मिक्स भाजी खायला भेटत. तांदूळची भाजी आता मी बाजारात गेल्याशिवाय काही येणार नाही, हे जे साहेब आणून देतात ना त्यावरच चालतंय. हे रात्री आणलेल्या जुड्या मी काल आहे ना पूर्ण दिवसामध्ये अजिबात व्हिडिओ नाही घेतलेल्या. दीदीला डॉक्टरकडे, मला डॉक्टरकडे, मी 2 दिवस झाले डॉक्टरकडे पळते. मी काल कुठलंच काही घेतलं नाही. तर चला आता हे ना इथे मी शेंगदाणे, जिरं, लसूण आणि मिरची घेते. हे थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बघा मिरच्या घेतल्या, हे जाडसर मिक्सरला फिरवून घेते आणि भाजी टाकते. फटाफट आवरून घेते जरा भाजी परतोपर्यंत, म्हणजे देठ वगैरे शिजोपर्यंत मी तिकडे भात वगैरे लावून दिला. आणि तेलाची कढई तर म्हटले त्याच कढईमध्ये मी बघा देठ शिजलेत. आता भाजीचे डाळीला फोडणी घालणार म्हणून गॅस पेटवला. आणि जे शेंगदाणे, मिरची, लसूण, जिरं जे आहेत ना सगळं असं बारीक करून घेतले बघा. थोडीशी अशी भरडच ठेवायची, तर शेंगदाण्याची चटणी बनवते असं. आता शेंगदाण्याची चटणी खूप दिवस झाली बनवली नाही, आता बनवणार आहे 3 दिवस जरा. पण हल्ली काय चाललं होतं हे असंच काही ना काही, हा दवाखाना तो दवाखाना. आता बघू, डॉक्टरांनी मला ना 3 महिन्याची औषधं दिलीत, कोर्स करायला सांगितलं. तेवढा जे ENT डॉक्टर आहे ना त्यांच्याकडेच जावं लागतंय. परवा ते गेले होते मी मारू हॉस्पिटलला, तिथं डॉक्टरचं नाही झालं, मी पुन्हा दुसरीकडे गेले. मग तर चला बघा अशी झाली भाजी. मला आहे ना मीठ बरोबर वाटतं, जेवढं घातलं आहेत ना 1 चमचा तेवढा अंदाजाने मला बरोबर वाटतं. नैवेद्य ठेवायचं मग चाकून वगैरे काही बघायचं नाही आहे. पण हे थोडंसं इथे मी जरासं मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन अशी ओलसर भाजी करणार, एकदम सुकी सुकी नाही. ही अशी हो देणार आहे. तिकडे डाळीला फोडणी घालते मी, बारीक गॅस हो देते. डाळ शिजून झाली पण असं वाटतं खूप जास्त होईल, थोडीशी काढून घेते. एवढी नाही लागणार आहेत कारण वेस्ट जाते. मग थोडी काढून ठेवली तर दुसऱ्या दिवशी फोडणीला घालता येते, चालून जाते. कढई गरम झाली आता, दोन्ही पण होतं. इकडे भाजी पण बारीक गॅस होत राहते आणि तिकडे डाळ पण उकळेल. मला पण भाभीला चहा बनवायचा आहे, खाली गेले भाभीला आद्या वगैरे पासून, थोडीशी हो देते. चला आता हे सगळं बनवून, हे बघा बनवून वगैरे झालंय माझं सगळं. भात लावून दिलेला भात आहेत, डाळ वगैरे करून घेतले. आज कोथिंबीर वगैरे नाही घातलीत. आज तुरीची आणि मुगाची एकत्र डाळ आहे. मेथीची भाजी, चपात्या आहेत, पापड, चटणी. हे बघा किचन भांडे वगैरे सगळं आवरले भाभीने, झालेत सगळं. चकाचक करून ठेवते भाभी एकदा. लाद्या वगैरे खाली ओल्याच आहे, पंखा लगा दो भाभी. हां मी आता ना नैवेद्य वगैरे ठेवून चालेल दीदीचे रिपोर्ट घेऊन दाखवायला. आणि मग संध्याकाळी आता काय काय पूजापाठ होती काय माहिती, सत्यनारायण होतंय नाही होतंय माहिती नाही, पण बघू प्रयत्न तर असेल. आणि जर नाही झालं सत्यनारायण तर मग दुसऱ्या काही सेवा ज्या राहिल्या त्या करायच्या. आता नैवेद्य ठेवून दीदीला जेवायला देते आणि भाभी तिकडे चालली तर उठून आलेत आता मला घ्यायला. बोले रिपोर्ट वगैरे दाखवून या, दुसरे पण काही काम आहे ते पण करायचे जरा. चला निघतेत आता. मोबाईल वगैरे काही नेत नाही आहे, पावसाचे 2-2 मोबाईल सांभाळायचे वगैरे, मोबाईल काही नेत नाही आता. आणि हल्ली ना एवढे 2-3 ड्रेसवर जे हाताला वर लागतं ना ते 2-3 ड्रेसवर काम चाललं आहे नुसतं. आता हा परवा घातलेला, काल ग्रीनवाला घातला, तर आज लगेच याचा नंबर आला. ड्रेस शिवायला जायचं आहे मला हिंदमाताला, पण अजून काय कधी मला बड्डेचे ड्रेस आलेले, आता नंतर पण आरुणने वगैरे घेतले,
कधी शिवायला जाईल काय माहिती. चला आता जाते बाहेर आणि मग बघू आता संध्याकाळी काय सेवा होत आहे काही नाही.